क्वेश्चन आहे, लिस्ट द वेज ऑफ प्रोटेक्टिंग युअर वेब पेज, डिस्क्राईब एनी ऑफ देम. हा प्रश्न 4 मार्काला पण पडला आहे आणि 6 मार्काला पण पडला आहे. हा वाला प्रश्न आहे 4 मार्काचा, पण 6 मार्काचा येताना सगळे डिस्क्राईब करायचे आहेत. 3 वेज आहेत तर ते तिन्हीच्या तिन्ही डिस्क्राईब करायचे आहेत. त्यात काय आहे की देअर इज नथिंग सिक्रेट अबाउट युअर वेब पेज. एनीवन विथ a little computer knowledge can use a few mouse click to display your HTML code including your JavaScript on a screen. मग हे इझिली कोणीही करू शकतं, म्हणजे ज्याला काही नॉलेज नाही आहे तेही करू शकतं. मग आता ते प्रोटेक्ट कसं करायचं, तर त्याचे हे खालचे सगळे वेज आहेत. तर पहिला आहे हायडिंग युअर कोड बाय डिसेबलिंग राईट माऊस क्लिक. आता ह्याचं मिनिंग काय आहे की आपण कुठल्याही एका वेबसाईटवरती गेलो, सपोज मी गुगल ओपन केलं, तर गुगल क्लिक इथं राईट क्लिक केलं मी, तर इथे इन्स्पेक्ट करायचं. इन्स्पेक्टमध्ये आपल्या साईडला सगळा कोड येऊन जातो की कसा बाबा वेबसाईट बनवलं, हे वेब पेज कसं बनवलं आहे हे ते. तर ह्याचा मिनिंग तो आहे. पण आता हे हाईड करायचं. मग हाईड करण्यासाठी द फॉलोइंग एक्झाम्पल शोज हाऊ टू डिसेबल द विजिटर्स राईट माऊस बटन व्हाईल द ब्राउझर डिस्प्लेज युअर वेब पेज. ऑल द ॲक्शन ऑकर्स इन जावास्क्रिप्ट दॅट इज डिफाईन्ड इन हेड टॅग ऑफ अ वेब पेज. जावास्क्रिप्ट आपण इन्क्लूड करताना हेड टॅगमध्ये हे करतो स्क्रिप्ट नावाने. स्क्रिप्टच्या ह्यामध्ये सगळं आपण जावास्क्रिप्टचा कोड लिहितो. स्क्रिप्ट एंड झाली इथं. हा जो साईन असतो तो एंडचा असतो. टॅग्समध्ये HTMLचा टॅगनी स्टार्ट करायचं, HTMLच्या टॅगनी एंड करायचं. ही बॉडी HTMLला हेड असतो, त्यामध्ये टायटलही असतो. ह्यात टायटल इन्क्लूड नाही आहे. ओके, हे झालं. मग नंतर हा एक वे झाला की आपण ते जे आहे की बाबा असा कोड सगळा डिक्लेअर येतो आहे, मग तो आपण आपला कोड कोण पण कॉपी करू शकतो. त्यासाठी ते हाईड करणं, म्हणजे आपली वेबसाईट जी आहे ती सिक्युअर राहणार. हा फर्स्ट वे. सेकंड वे आहे हायडिंग जावास्क्रिप्ट. आता हा झाला HTMLचा कोड. आता गुगलचा हे जे मी आता दाखवलेलं त्यांनी त्यात जावास्क्रिप्टचं हाईड केलं आहे. कसं ते दाखवते. हा सगळा जो कोड आहे तो HTMLचा कोड आहे. HTML, dir, doc वगैरे हेड सगळं. आता स्क्रिप्ट कुठून स्टार्ट झाली आहे, हेडमध्ये बघायचं. स्क्रिप्ट चालू झाली आहे इथे. स्क्रिप्ट टाईप वगैरे ह्यांनी केलं आहे आणि एवढीसाच कोड लिहिला आहे. मग ह्यांनी जावास्क्रिप्टसाठी जी आहे फक्त त्याचं लिंक इथं मेन्शन केली, पण जावास्क्रिप्टचा कोड जो आहे तो त्यांच्या सर्व्हरवर असतो, जेणेकरून ह्याचं जे लॉजिक आहे की कसं बाबा हे त्यांनी बनवलं आहे ते हिडन राहतं आणि कोणीही चोरू शकत नाही, त्याचा प्रयत्न करणार नाही. मग त्याचं सेकंडवालं ऑप्शन तेच आहे की यू कॅन हाईड युअर जावास्क्रिप्ट फ्रॉम अ विजिटर बाय स्टोरिंग इट इन ॲन एक्सटर्नल फाईल. म्हणजे हा कोड आहेच, पण एका दुसऱ्या पेजवरती पूर्ण कोड द्यायचा आणि त्याची जी लिंक आहे ज्या ह्याने सेव्ह करतो आपण त्या एक्सटेन्शनला ह्या HTMLच्या कोडमध्ये मेन्शन करणं, म्हणजे की जावास्क्रिप्टचा कोड पण आपल्याला द्यायची गरज नाही आहे, तो दुसरीकडं सेव्ह असतो. म्हणजे जसं की लायब्ररीज आपण इन्क्लूड करतो, जसं की java.util ते त्यातमध्ये प्रीडिफाईंड फंक्शन्स आहेत ज्याचा कोड आपल्याला करता येत नाही, कारण की ते ऑलरेडी आपल्याला लिहून ठेवले प्रीडिफाईंड आहे म्हणल्यावर ते डिक्लेअर करायची गरज नसती पूर्ण. म्हणजे सपोज स्कॅनएफच म्हणते system.out.printlnचा कोड नाही लिहायला लागत. त्याचं मिनिंग काय आहे जावाला माहिती आहे, कारण की ते ऑलरेडी प्रीडिफाईंड आहे. मग आपण डायरेक्ट ते यूज करतो तसं. मग आता इथे यू कॅन हाईड युअर जावास्क्रिप्ट फ्रॉम अ विजिटर बाय स्टोरिंग इट in an external file on your web server. The external file should have the .js file extension. मी म्हणलं जे आपली जावास्क्रिप्टची फाईल असते ती सेव्ह करताना आपण .jsच्या एक्सटेन्शन देतो. एक्सटेन्शन म्हणजे थोडक्यात एक सेकंड, आपण कुठलंही ह्यात गेलो, सपोज फोटोज अकॅडमिक्स सपोज. आता हा आपण करताना ह्याला आपण वापरतो काय, वर्डचं आहे हे. जेव्हा सीचा करतो आपण सेव्ह तेव्हा .cचं एक्सटेन्शन येतं.
तसं एक्सटेन्शन म्हणजे फाईल कोणती आहे हे कॉम्प्युटरला कळतं. हे बघ, टाईप मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट, HTML डॉक्युमेंट, हे वर्ड डॉक्युमेंट असं. मग ते हा कोड त्याचा आहे, एक्सप्लेन करते कोड. आणि तिसरा जो वे आहे तो म्हणजे काय, कॉन्सिलिंग युअर ईमेल ॲड्रेस. तर आता ह्याचा मिनिंग काय आहे की आपण आपल्या वेबसाईटला किंवा रिझ्युमला आपण डायरेक्ट लिहून टाकतो की आपला मेल आय डी असा असा आहे बाबा, वैष्णवीगारडी.o हे gmail.com. मग तो ईमेल जो आपला रिझ्यूम आहे तो सगळीकडे फिरतो. म्हणजे आपण जरी एकीकडे दिलं तरी तो खूप जागी फिरतो. तर त्यांना काय आलं की आपण जॉब सर्चच्या ह्याच्यात आहे. मग ते काय करणार की आपल्याला ऑफर पाठवणार. म्हणजे ते काय असतात, बोट म्हणून असतात. बोट म्हणजे काय असतं की एक असं म्हणजे एक फ्रॉड नाही, म्हणजे एक ॲडव्हर्टाईज करण्यासाठी एक बॉट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने इंट्रोड्यूस केलेलं असतं, जे शोधतं ईमेल ॲड्रेस आणि त्यांना तसे मेल सेंड करतं. मग आपल्याला फेक मेल किंवा सारखंच स्पॅमचे मेल येणार, ॲडव्हर्टाईज येणार. मग ते आपण अवॉइड करण्यासाठी आता आपण नॉर्मल इन्सान आहे म्हणून आपल्याला मेल आले तर आपण मॅन्युअली ते डिलीट करू शकतो. पण जेव्हा मोठ्या मोठ्या कंपनीजचे मेल आय डी जातात आणि त्यांना मेल यायला लागतात तेव्हा त्यांना खूप येतात, म्हणून त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतो. मग त्याच्यासाठी हा वे काय आहे की त्यात ते काय करतात की आपला जो मेल आय डी असतो त्याला स्प्लिट करतात, ABC असं थोडक्यात. मग ह्या कोडमध्ये बघितलं ना तर कसं आहे की आपला मेल आय डीला ह्यांनी वॅर एक्समध्ये फक्त ABC केलं स्टोअर, वॅर वायमध्ये MAI केलं, मग नंतर वॅर झेडमध्ये I2 म्हणजे मेल 2चं स्प्लिट केलं त्यांना. मग वॅर एसमध्ये काय केलं आहे की सब्जेक्ट की बाबा कशाबद्दल एन्क्वायरी करायची आहे हे ते. मग एक्समध्ये रिप्लेस केलं ॲम्पियर साईन आणि ह्याला आपल्या ईमेलमध्ये हे असतं स्पेशल सिम्बॉल यूज @. पण असं कधी बघितलं आहे का की ॲम्परसेंटच्या जागेवरती केला, @च्या जागेवरती ॲम्परसेंट यूज केला. ॲम्परसेंट म्हणजे अँडचं साईन. मग ते कन्फ्यूज करण्यासाठी, बोटला कन्फ्यूज करण्यासाठी हे यूज केलं जातं. हे रिप्लेस केलं जातं नंतरनी. हा कोड असा करतो जनरेट की आपला जो ईमेल आहे हा हाईड राहतो बोटपासनं. मग आपल्याला ते मेल वगैरे येणार नाही. मग हे असं सगळं इथं वाचूया आपण काय लिहिलं आहे तर. To concealing an email address, you need to create string that contain parts of an email address and then build a JavaScript that assembles those string into the email address, which is then written to the web page. The following example illustrate one of the many ways to conceal an email address. It also shows you how to create a subject line of email. We begin by creating 4 string. आता the string first contain the addresses and the domain along with symbols and आणि स्टार अंडरस्कोर टू कन्फ्यूज द बोट. म्हणजे बोटला कळलंच नाही पाहिजे की हा ईमेल ॲड्रेस आहे, मग तो आपल्याला सेंडच नाही करू शकत. मग सेकंड काय, सेकंड अँड थर्ड स्ट्रिंग कंटेन पोर्शन ऑफ द मेल टू ॲट्रिब्यूट. मेल टू म्हणजे कशासाठी केलं जातं की कुणाला करायचं आहे मेल आपल्याला सेंड ते. नंतरनी रिमेंबर दॅट द बोट इज लाईकली लुकिंग फॉर द मेल टू. बोटला प्रोग्राममध्ये म्हणजे हे थोडक्यात AI झालं ना की त्यांना ट्रेन केलं आहे की कसं तुम्ही ओळखायचं हा मेल आय डी आहे. तर त्यांना मेल टू हा शब्द दिसला ना की त्यांना समजून जाते की बाबा हा मेल आय डी आहे की आपण हातात चोरायचा आणि ह्यांना स्पॅम मेल्स सेंड करायचे आहेत, त्यांचं डोकं खायचं आहे. द फोर्थ स्ट्रिंग कंटेन्स द सब्जेक्ट लाईन ॲज यू विल रिकॉल फ्रॉम युअर HTML. इथे HTML ट्रेनिंग यू कॅन जनरेट टू CC, BCC subject and body of an email from within a web page. You then use these 4 strings to. थोडक्यात करायचं काय आहे की माझं नाव वैष्णवी, माझा ईमेल ॲड्रेस देते आहे 0@gmail.com. ह्याला आपण A समजायचं, ह्याला आपण B समजायचं, ह्याला आपण C समजायचं. ह्याच्या जागी आपण हे वापरतो आहे जीमेलला
काहीतरी वेगळं बाबा एक्स देतो. मग आपण स्टोअर करताना ABC अँड एक्स असं घालणार. पुढच्याला समजलंच नाही पाहिजे की हे काय आहे बाबा, म्हणून बोट्स आपल्याला तसे मेल आय डीज करणार नाही. हे असं आहे. ह्याचा कोड सांगितला, लॉजिक परत सांगते. आणि हे तिन्हीमध्ये काय आहे की डिसेबलिंग राईट क्लिक कशासाठी आहे की ब्लॉकिंग डायरेक्ट ॲक्सेस टू द कोड. आपण कोड आपल्याला दिसून द्यायचं नाही म्हणून आपण ते करतो. नंतर एक्सटर्नल जावास्क्रिप्ट का वापरतो आहे की आपल्याला लॉजिक हाईड करायचं आहे आणि कोड मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करायचं आहे. नंतरनी ईमेल ऑफिकेशन का करतो आहे की प्रोटेक्टिंग ईमेल ॲड्रेस फ्रॉम बोट यूजिंग स्ट्रिंग मॅनिप्युलेशन अँड जावास्क्रिप्ट. स्ट्रिंग मॅनिप्युलेशन म्हणजे फोडायची स्ट्रिंग, वेगळ्या अर्थाने त्याला हे करायचे, नंतर त्याला रिप्लेस करायचं ह्याने. आता ह्याला रिप्लेस आपण ह्याने केलं. मग जेव्हा आपण ॲक्च्युअल मेल करणार आहे तेव्हा माणसांना समजतं, पण मशीन्सला आपल्याला कन्फ्यूज करायचं असतं. त्यासाठी आता फर्स्टचा कोड काय आहे की HTMLमध्ये आपण हेड दिला, त्यानंतर स्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्ट आलं. ह्यात स्क्रिप्ट आपण हे इन्क्ल्यूड केली. त्यानंतर विंडो डॉट ऑनलोड इज इक्वल टू फंक्शन. ह्याचं मिनिंग काय आहे की ते काय करतं की एन्श्युअर करतं स्क्रिप्ट ही पेज लोड केल्यानंतरनीच रन झाली पाहिजे. आपली जी स्क्रिप्ट आहे ते पेज लोड केल्यानंतरनी रन झाली पाहिजे. मग हे एक इनबिल्ट फंक्शन आहे, ते आपण इथं सांगितलं. त्यानंतरनी डॉक्युमेंट जी आपण अपलोड केली ती डॉट ॲड इव्हेंट लिस्नर कंटेंट मेनू हे परत फंक्शन आलं. तर ह्या फंक्शनचं मिनिंग काय आहे की राईट क्लिकची जी ॲक्शन आहे ना ती ऐकायची आहे. तू ॲड इव्हेंट लिस्नर ती ऐकायची आहे, म्हणजे राईट क्लिकसाठी हा प्रोग्राम आहे ना, मग त्याची ॲक्शन ऐकायची आहे. आणि आता डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट म्हणजे काय, ती जी ॲक्शन ऐकली आहे ना ती आपल्याला करायची नाही आहे. कॅन्सल द डिफॉल्ट ब्राउझर बिहेवियर, तो जसा ॲक्च्युअल वर्क केला पाहिजे ते ऐकायचं नाही. हे एवढं इथपर्यंतच हा कोड नीट आहे. त्यानंतर हे सगळं फॉल्सने हे करायचं. स्क्रिप्ट एंड झाली इथे, नंतर बॉडी इथे चालू झाली. हेडिंग दिलं आहे की राईट क्लिक ऑन स्क्रीन डॉट कंटेंट मेनू इज डिसेबल्ड, म्हणजे की बाबा कंटेंट म्हणजे डिसेबल झालं आहे ते. बॉडी एंड झाली. HTMLचा कोड इथे संपला. आता HTML हायडिंग जावास्क्रिप्टला काय केलं जातं की HTMLचा कोड जो आहे ना हा HTMLचा एवढाच दाखवला जातो. डॉट म्हणजे जेव्हा आपण राईट क्लिक करून इन्स्पेक्टमध्ये जातो ना तेव्हा एवढं दाखवलं, जसं गुगलचं मी दाखवलेलं तसं की HTMLने चालू झालं, हेड झालं. हेडमध्ये आपण स्क्रिप्ट इन्क्लूड करतो तेव्हा सोर्स काय दिला आहे की माय कोड डॉट JS, जी एक्सटर्नल फाईल आहे ही ऑलरेडी क्रिएटेड आहे दुसरीकडं, पण ही आपल्याला दाखवायची नाही आहे म्हणून ह्याचं फक्त आपण काय केली आहे लिंक दिली आहे. मग लँग्वेजेस कोणती आहे ह्यात यूज झालेली, तर जावास्क्रिप्ट आहे. ह्याचा टाईप कोणता आहे, टेक्स्ट जावास्क्रिप्ट. आणि हे असावाला ब्रॅकेट आहे इथे, ते माझं इथून चुकलं आहे थोडं. आणि स्क्रिप्ट इथं एंड झाली, एवढंच. मग बॉडीमध्ये काय, हेडिंगमध्ये काय केलं आपण की डिसेबल केलं आहे बाबा म्हणून. नंतर बॉडी परत एंड झाली. हेडिंग दिलं नाही दिलं तरी चालतं इथं, हे बॉडीचं इन्क्ल्यूड नाही केलं तरी चालेल, हे 3 लाईन नाही केल्या लन तरी चालतील, आणि हे डायरेक्ट इथं केलं. मग आता ह्यात कोड काय आहे ते बघूया. माय कोड डॉट JS हा जावास्क्रिप्टचा एक्सटेन्शन. विंडो डॉट ऑनलोड इज इक्वल टू फंक्शन म्हटल्यावर फाईल इन्क्ल्यूड करायची, त्यानंतरच सगळं होणार प्रोसिजर. मग डॉक्युमेंट ॲड लिस्नर काय की बाबा इव्हेंटचं ऐक. प्रिव्हेंट डॉट हे सेम आहे, हे इथून ह्याचं सेम आहे इथून, म्हणून काही टेन्शन नाही. हे बघा ह्याचं काय मग अशी केलं एक्सप्लेन तरी सांगते एकदा. HTMLमध्ये ओपन केलं, हेडमध्ये टायटल दिलं की कन्सेल ईमेल ॲड्रेस, टायटल एंड केलं, स्क्रिप्ट चालू केली. स्क्रिप्ट म्हणजे जावास्क्रिप्ट आली. नंतर फंक्शन काय आहे की क्रिएट ईमेल ॲड्रेस केला क्रिएट. नंतर आता त्या ईमेल ॲड्रेसला आपल्याला रिप्लेस करायचं. वॅर एक्समध्ये आपला ABC अँड ॲट द रेटला ह्याला आपण ह्याने रिप्लेस केला. मग हे टाकलं. मग स्टार नसतो आपल्या ईमेलमध्ये तरी टाकला आहे आपण ॲस्ट्रिक्स, का तर कन्फ्यूज करायचं आहे. मग नंतर कॉम डायरेक्ट असतं म्हणून आपण
कन्फ्यूज करायचं आहे म्हणून C_O_M असं केलं. मग नंतरनी वायमध्ये व्हॅरिएबल वायमध्ये MAI टाकले फक्त. मेल 2 एवढं सर्च करत असताना म्हणून आपण त्याला रिप्लेस कशाने केलं आहे, वायने केलं आहे. झेडमध्ये L मेलचा राहिलेला L आणि 2. नंतरनी एसमध्ये जो आपला सब्जेक्ट येतो. मग आता हे जे झालेले आहेत त्याला आपण रिप्लेस कशाने करायचं आहे, जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल मेल ID पाहिजे असतो तेव्हा ह्याला आपण रिप्लेस करणार ह्याने. इथं ह्याच्या जागेवर मग येणार @ ह्याला आपण रिप्लेस करणार डॉटने. .com असतं ना म्हणून. मग आणि अंडरस्कोरच्या जागेवर काहीच नाही लिहिलं, म्हणजे हे जाणार फक्त .comमधले अंडरस्कोर आणि .comच्या आधी आपल्याला स्टार असतो का, नसतो, तिथं डॉट असतो. .com असं असतं. मग स्टारला रिप्लेस डॉटनी केलं आणि कॉममधले जे अंडरस्कोर आहेत त्याला काहीच नाही लिहिलं. मग हे बी काय होणार की वाय म्हणजे आपला रिप्लेस झालेलं हे मेल 2 दिसलं. मग नंतर हे काय आहे X आणि S. मग ह्यांनी सब्जेक्ट्सनी सगळं हे केलं आणि विंडो डॉट हे जावास्क्रिप्ट एवढंच. इनपुट टाईप काय आहे की बटन एक देणार आहे, व्हॅल्यू सेंड ऑन अ क्लिक, क्रिएट ईमेल, ॲड्रेस, बॉडी आणि एंड.